श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सफला एकादशी. हे एकादशीचे महत्त्व काय असते व एकादशी का साजरी करावी व एकादशीची कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यंदा 15 डिसेंबर 2025 सोमवार रोजी सफला एकादशी साजरी होत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशी असे म्हणतात. ही वर्षातील शेवटचीच एकादशी आहे. चला जाणून घेऊया सफला एकादशीची व्रतकथा आणि तिचे महत्त्व. यावर्षी सफला एकादशी 15 डिसेंबरला साजरी करायची आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशी असे म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी केलेली प्रार्थना, उपवास व मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते. सकाळी लवकर उपवासाचा संकल्प करावा आणि आपल्या कार्यसिद्धीसाठी भगवान विष्णूंची पूजा करावी, अभिषेक करावी व आपले कार्य सिद्ध होण्यासाठी भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला आवाहन करावे. सफला एकादशी व्रत कथा. सफला एकादशी व्रत कथेच्या कथेनुसार चंपावती नगरीत महिष्मत नावाच्या राजाचे 5 पुत्र होते. मोठा मुलगा चरित्रहीन होता आणि देवांचा तिरस्कार करत असे. त्याने मांसही खाल्ले आणि त्याच्यासोबत अनेक अनिष्ट गोष्टीसुद्धा केल्या, ज्यामुळे राजा व त्याच्या भावांनी त्याचे नाव लुंपक असे ठेवले. त्यानंतर त्याच्या भावांनी त्याला राज्यातून हकलून दिले. असे होऊन सुद्धा तो स्तब्ध बसला नाही आणि त्याने स्वतःचेच शहर लुटले. एके दिवशी तो चोरी करत असताना सैनिकांनी त्याला पकडले, पण राजाचा मुलगा म्हणून त्याची सुटका पण झाली. मग तो जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली राहू लागला. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमीच्या दिवशी थंडीमुळे तो अत्यंत अशक्त झाला. अन्न आणण्याची शक्तीही त्याच्यामध्ये उरली नव्हती. दिवस उजडता उजडता तो मूर्छित झाला. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गरमीमुळे त्याला जाग आली. कसाबसा तरी तो स्वतःला सावरत तो काही खायला मिळते का नाही हे पाहण्यासाठी भटकू लागला. पशुपक्ष्यांची शिकार करण्याइतकी शक्तीसुद्धा त्याच्या अंगात उरली नव्हती. ज्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली तो गोळा करून त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्वराला प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले. तेव्हा त्याला सफला एकादशीच्या प्रभावाने राज्य आणि पुत्राचे वरदान मिळाले. त्यामुळे लुंबकचे मन चांगल्या गोष्टी करण्याकडे झुकले आणि मग त्याच्या वडिलांनी त्याला राज्य दिले. त्याला मनोग्या नावाचा पुत्र झाला. त्यानंतर त्याने त्याला राज्य सोपवले आणि स्वतः लुंबक विष्णू भजनात गुंतून मोक्ष प्राप्त करू शकला. या सफला एकादशीचे व्रत केल्याने, व्रतकथा वाचल्याने, ऐकल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते असे सांगितले जाते. अशा प्रकारे हे एकादशीचे व्रत अत्यंत लाभदायी व पुण्यदायी असते. त्याप्रमाणे आपण सुद्धा या दिवसभरामध्ये कुठल्याही गोष्टीचा वाईट विचार करू नये, वाईट चिंतू नये, वाईट बोलू नये. आपण कितीही व्रत वैकल्य करा, देवाची परमेश्वराची भक्ती करा, पूजा उपासना करा, पण आपल्या मनामध्ये जर दुसऱ्यांच्याबद्दल आपल्या मनात वाईट विचार येत असतील, आपण सतत दुसऱ्यांच्या वाईट करण्याचेच विचार करत असू, तर आपल्याला कुठल्याच पूजेचे फळ मिळणार नाही. सफला एकादशीचे व्रत कसे करावे, पूजाविधी कशी करावी, काय खावे, सेवा काय करावी, हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर सफला एकादशी ही भगवान श्री विष्णूंना अर्पण केलेली आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येते. या व्रतामुळे पापांचा नाश होऊन यश, समृद्धी व मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते. दशमी तिथीला सात्विक भोजन घ्यावे. कांदा, लसूण, मद्य, मांसाहार हे वर्ज करावे. मांसाहार टाळावा. ब्रह्मचर्य व संयम पाळावा. सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घर स्वच्छ करावे. आपल्या घरातील देवघरसुद्धा स्वच्छ करावे व आपल्या ह्या व्रताचा संकल्प करावा. आपले नाव सांगावे. सर्व पापांच्या क्षयासाठी व श्री विष्णूंच्या कृपेसाठी सफला एकादशीचे व्रत करीत आहे असे म्हणावे. एक पाट घ्यावा किंवा चौरंग घ्यावा. त्यावर भगवान श्री विष्णू, श्रीकृष्ण यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. गंगाजलाने शुद्धी करावी. तुळशीची पाने, फुले, धूप, दीप, फळे अर्पण करावीत.
खालील मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. विष्णू सहस्त्रनाम किंवा एकादशीची व्रताची कथा वाचावी. शेवटी आरती करावी. त्याचबरोबर आपण आपल्या जी पूजा अर्चा करताना हळद, कुंकू, दिवा या सर्व गोष्टींचा वापर करावा. मनोभावे पूजा करावी. दिवसभर आपण निर्जल राहता आले तर राहावे, किंवा जर शक्य नसेल तर आपण फलाहार घ्यावा, एक वेळ उपवास करावा. त्यासोबत आपण भगर, साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो. कुठलाही उपवास करताना आपण आपल्या क्षमतेनुसार करावा. आपल्याला जर काही शारीरिक व्याधी असतील तर आपल्याला जर शक्य नसेल तर आपण उपवास नाही केला तरी चालेल. फक्त मनोभावे पूजा अर्चा करून मनामध्ये शुद्ध भाव ठेवावा. मनामध्ये वाईट विचार, दुसऱ्यांचं भलं होण्याचे विचार असावे. नाहीतर आपण उपवास करतोय, पूजाविधी करतोय आणि आपल्या मनात तर सारे विचार वाईटच. असे करू नये. तर धान्य, तांदूळ, कडधान्य खाऊ नये. दिवसभरामध्ये हरिनामस्मरण, भजन, कीर्तन करावे. क्रोध, निंदा व असत्य टाळावे. भजन, कीर्तन किंवा कथा श्रवण करावे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीस अन्न, वस्त्र, दक्षिणा दान करावे. नंतर उपवास सोडावा. या व्रताने जीवनामध्ये यश, सुख, समृद्धी मिळते व मोक्षप्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ.